नमस्कार. तुषार पाटे या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. गेले 3-4 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार अशी चर्चा सुरू आहे. टाइम्स नावाच्या मुंबई मिरर न्यूजपेपरने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अनिल देसाई यांना सोडून सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अशी बातमी पब्लिश केली. यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर करून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार फोडणार अशा चर्चा रंगली. यानंतर लगेचच उद्धव ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक अरविंद सावंत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या बातमीला डिनाय केलं. लागोपाठ शिंदे यांनी मीडियाला बाईट देऊन या बातमीमध्ये काही तथ्याने असंही सांगितलं, पण सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या बद्दल असं सातत्याने का घडत आहे, का पडद्यामागे खरंच काय घडत आहे. काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक घेतली. मी त्यांची बैठक बद्दल बोलत आहे. ज्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेवर का पाठवले नाही म्हणून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बिनसलं होतं. पण ती बैठक ऑपरेशन टायगर्स संदर्भित होती. आता पुढील 3 वर्षे महाराष्ट्र राज्यात कोणतीही मोठी इलेक्शन नाही तरी सुद्धा आत्ताच चर्चा का? आता लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे, ते नंतर केंद्र सरकारचे कॅबिनेट एक्सपान्शन होणार आहे. 2024चे लोकसभा इलेक्शन नंतर देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले खरे, पण ते मित्र पक्षांच्या सहाय्याने कोएलिशन गव्हर्नमेंट इन शॉर्ट NDAचे सरकार आले आहे. त्यानुसार BJP 240, TDP 16, JDU 12, शिवसेना 7, LJP जो लोक जनता पार्टी चिराग पासवान यांचा 5 या सर्वांकडे कॅबिनेट आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडेच फक्त कॅबिनेट मंत्रीपद नाही आहे. दुसरी गोष्ट, BJP 2029ची निवडणुकीसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे आणि त्यानुसार आपल्या पक्षाला डॅमेज कंट्रोल स्लाइटली बॅकफूटला ठेवून स्वबळाची तयारी करत आहे. अशी इन्सिक्युरिटी एकनाथ शिंदे यांना हे जरा फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. आता काही दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या. त्यावेळी महानगरपालिका, नगर परिषद, सातारा जिल्हा परिषद, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, उल्हासनगर, अकोला या ठिकाणी युती झाली. पण मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी युती झाली नाही. नवी मुंबई तर गणेश नाईक यांनी टांगा पलटी घोडे फरार असा थेट एकनाथ शिंदेना मेसेज दिला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय श्रीराज यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आदल्या दिवशी युती जोडली. तर मालवण नगर परिषदेमध्ये निलेश राणे एकटे पडले होते. BJPने साधी चर्चा सुद्धा केली नाही. सगळे 16 सातारा जिल्हा परिषदेमध्ये NCP आणि शिवसेनेचे सदस्य फोडून अध्यक्ष बनवला आणि असं समजा. त्यामुळे खासदार फोडून आपल्याकडे खेचण्यासाठी, पक्षवाढीसाठी सोयीस्कर म्हणून शिवसेनेने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार यांना दिल्लीत गमतच नाही. त्यांना तर राज्याच्या राजकारणात येऊन स्थिरस्थावर होऊन राज्याचं राजकारण करायचं आहे. एकतर निधी उपलब्ध होत नाही आणि भविष्यात निवडून याची हमी नाही. त्यामुळे या सर्व पक्षाचा मतीचा अर्थ काढायचा झाला तर यासाठी एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडून आपल्या पक्षाची ताकद वाढवत आहेत. दिल्लीमध्ये स्ट्रेंथ वाढवून पॉवर स्ट्रॉंग करत आहेत. यासाठी हा सगळा आटाटोप चालू आहे. अशाच वेगवेगळ्या व अभ्यासपूर्ण माहिती व्हिडिओसाठी तुम्ही तुषार पाटे या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.